महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या वतीनं पुणे विभाग आणि पिंपरी चिंचवड शहराच्या शाखेच्या वतीने या ठिकाणी आयोजित अचिव्हर्स 2023 या सन्मान सोहळ्यामध्ये उपस्थित आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार साहेब, त्याचप्रमाणे या ठिकाणी उपस्थित असलेल्या महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपालीताई चाकणकर, आमच्या पत्रकार संघाचे राज्य सरचिटणीस आदरणीय संजयजी भोकरे साहेब, सरचिटणीस विश्वासजी आरोटे आणि सर्व उपस्थित मान्यवर, या ठिकाणी ज्यांनी हा कार्यक्रम आयोजित केला, मागच्या अनेक वर्षापासून पिंपरी चिंचवड आणि या परिसरामध्ये ज्यांनी शून्यातून विश्व निर्माण केलं, ज्यांनी आपल्या कष्टातनं आपल्या कुटुंबाबरोबरच आपल्या सहकाऱ्यांना यशस्वी केलं, अशा यशस्वी अचिव्हर्सला सन्मानित करण्याचा हा सोहळा आयोजित केला जातो। पुणे पिंपरी चिंचवड हा भाग ऐतिहासिक आहे। याच ठिकाणी संत ज्ञानेश्वरांनी इवलेशे रोपर आविले द्वारी त्याचा गेला वेलू गगनावरी हे जे अध्यात्मातून वारकरी संप्रदायाची जी पताका या ठिकाणी निर्माण केली तो हाच परिसर आहे। देहूतून संत तुकाराम महाराजांनी मानवी जीवनाला मनुष्याने जगण्यासाठी जोडून या धन उत्तम व्यवहारे उदास विचार वेच करी अशा प्रकारचा संदेश या समाजाला दिला। अशा पावन स्मृतीनं हा परिसर पुनीत आहे आणि म्हणून या ठिकाणी आपण महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून, देशाच्या कानाकोपऱ्यातून या ठिकाणी व्यवसायाच्या निमित्तानं, नोकरीच्या निमित्तानं, वेगवेगळ्या उद्योगधंद्याच्या निमित्तानं या ठिकाणी स्थायिक होतात। आता दादा सत्कार करताना विचारत होते, किती वर्षापासून तुम्ही या ठिकाणी आहात? कोणी 20 वर्षापासून, कोणी 22 वर्षापासून, कोणी 50 वर्षापासून असं या ठिकाणी सांगत होते। आणि म्हणून हा परिसर माणसाच्या कर्तृत्वाला संधी देणारा आणि यशस्वी करणारा परिसर आहे आणि म्हणून हे औद्योगिक नगरी म्हणून महाराष्ट्रामध्ये या शहराची ओळख आहे। आणि म्हणून आपण भाग्यवान आहात की या ठिकाणी संतांचं, अध्यात्माचं ही सावली असलेल्या या परिसरामध्ये आपल्याला काम करण्याची संधी मिळालेली आहे। आणि म्हणून राज्य पत्रकार संघाच्या वतीनं या ठिकाणी समाजातल्या चांगल्या लोकांना व्यासपीठ देऊन, समाजातल्या चांगल्या लोकांना समाजासमोर आणून कॉपी बुकच्या माध्यमातून, या सन्मान सोहळ्याच्या माध्यमातून आपल्यामध्ये अधिक काम करण्याची ऊर्जा निर्माण व्हावी आणि आपल्या ऊर्जेतनं इतरांना प्रेरणा मिळावी, यासाठी हा कार्यक्रम आहे। या कार्यक्रमाला अजितदादांनी वेळ दिला आणि ते या ठिकाणी आले, त्याबद्दल मी राज्य पत्रकार संघाच्या वतीनं मी त्यांचं मनपूर्वक या ठिकाणी आभार व्यक्त करतो। मित्र, जसं या हॉलमध्ये आपण वेगवेगळ्या क्षेत्रातले अचिव्हर्स आहात, त्याच पद्धतीनं राजकारणातले अचिव्हर्स सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत। आणि म्हणून आता संजय भोकरे सरांनी जो उल्लेख केला की महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्रीपदी 5 वेळा शपथ घेणारे देशाच्या पातळीवर हे एकमेव व्यक्तिमत्व दादा या ठिकाणी आहेत। आणि म्हणून राजकारणामध्ये, समाजकारणामध्ये किंवा व्यवसायामध्ये यश मिळवणं हे जसं काही प्रकारे सोपं असतं, पण ते यश टिकवून ठेवणं हे मात्र अवघड असतं। आणि म्हणून एखाद्या उंचीवर गेल्यानंतर ते टिकवून ठेवणं, जसं व्यवसायामध्ये एखादी बिल्डिंग उभा केली तर ती बिल्डिंग टिकवून ठेवणं किंवा एखाद्या व्यवसायाचा ब्रँड आपण टिकवून ठेवणं जसं जिकरीच असतं, त्याचप्रमाणे राजकारणामध्ये सुद्धा ते यश टिकवून ठेवणं हे एरागबाळ्याचं काम नाही। आणि म्हणून दादांनी 5 वेळा या राज्याचं उपमुख्यमंत्री पद सांभाळलेलं आहे। आणि म्हणून या ठिकाणी मी सांगितलं पाहिजे, एक शायर असं म्हणतो, दादा शायर असं म्हणतो, नजर नजर में उतर जाना कमाल होता है, नजर नजर में उतर जाना कमाल होता है, नब्ज नब्ज में बिखर जाना कमाल होता है, बुलंदियों पर पहुंचना कोई कमाल नहीं होता है, बुलंदियों पर ठहरना कमाल होता है। आणि म्हणून एखादी उंची गाठल्यानंतर त्या ठिकाणी थांबणं, त्या ठिकाणी ती उंची मेंटेन करणं, ते यश आपण सातत्याने ठेवणं हे अलीकडं अशा प्रकारचं काम दादांच्या आणि आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून आहे। आणि म्हणून राजकारणामध्ये मला नेहमी असं वाटतं, क्रिकेट संघामध्ये सचिन तेंडुलकर आणि महाराष्ट्राच्या राजकीय टीम मध्ये दादा यांनी आपलं स्थान कायम ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे। आणि भारतीय संघामध्ये तरी क्रिकेटमध्ये एक संधी अशी असते की 5-6 महिने सराव केल्यानंतर मॅचच्या वेळेस समोरचा बॉलर कसा आहे
हे आपल्याला माहीत असतं. तो फास्ट बॉलर आहे, स्लो बॉलर आहे, तिरका आहे, कशा प्रकारचा आहे याच्या संदर्भातली आपल्याला माहिती असते त्या बॉलरला, बॅट्समन्सला, आणि त्या पद्धतीने तो त्या सामोर जातो. राजकारणामध्ये मात्र अशी सोय नसते. राजकारणात विरोधी पक्षाकडनं कशा प्रकारचा बॉल कधी येईल याचा काही नेम नसतो, आणि त्याही पलीकडे आपले साथीदार आपल्याला कधी आउट करण्याचा प्रयत्न करतील याचाही नेम नसतो. त्याच्याही पलीकडे आपलाच कॅप्टन कधी आपला गेम करेल याचाही नेम नसतो. आणि म्हणून कायम राजकारणामध्ये कायम दक्ष राहावं लागतं. मध्यंतरीच्या काळामध्ये दादांनी सांगितलं, प्रत्येक वेळा मॅच ठरत होती पण होतच नव्हती. एका दिवशी त्यांनी सकाळीच त्यांच्या भाषेमध्ये 8 वाजता, म्हणजे त्यांचं काम हे 8 वाजता सुरू होतं. म्हणजे एखादा माणूस किती काम करतो, सकाळी 8 वाजता ते कामाला सुरुवात करतात. आणि म्हणून महाराष्ट्राच्या राजकारणात, देशाच्या राजकारणात इतक्या सकाळी आजचा दौरा सुद्धा त्यांचा बघितल्यानंतर 6 पासून दौरा सुरू आहे. आणि म्हणून राजकारणामध्ये इतकं यश मिळवल्यानंतर सुद्धा सकाळी 6 आणि 7 ला लोकांच्या सेवेसाठी उपलब्ध असताना देशाच्या पातळीवरचा हा एकमेव नेता असू शकतो. त्यामुळे आपण सर्वांनी मिळून त्यांचं या ठिकाणी अभिनंदन केलं पाहिजे. आणि म्हणून ते राजकारणामध्ये टिकून आहेत. त्यांनी आता प्रयोग केला, 4 वर्षापूर्वी असाच एक प्रयोग केला. मॅच ठरत होती पण मॅच खेळली जात नव्हती, म्हणून ते सकाळी मीडियाच्या भाषेमध्ये 8 आणि तुमच्या भाषेमध्ये 8 वाजता सकाळी ते राजभवनावर गेले आणि राजभवनावर जाऊन त्यांनी शपथ घेतली आणि मॅच सुरू झाला. पण पाठीमागे वळून बघितल्यानंतर कॅप्टननीच सगळे गडी अडवून धरल्याचं लक्षात आलं, म्हणून ते परत फिरले. पण त्याही परिस्थितीमध्ये हे एकमेव नेतृत्व असू शकतं की त्याही परिस्थितीमध्ये त्या टीममध्ये उपमुख्यमंत्री पदाची जागा आपली त्यांनी कायम ठेवली. आणि म्हणून या नेतृत्वाबद्दल आपल्या सर्वांना महाराष्ट्राला आकर्षण आहे. जी माणसं आता 4 महिन्यापूर्वी पुन्हा त्यांनी आपल्या सहकार्याबरोबर जाऊन शपथ घेतली आणि महाराष्ट्राच्या राजकारणात राजकीय पट बदलून टाकला. मी पत्रकार म्हणून अनेक वर्षापासून लोकसत्तेमध्ये काम करतो, पण अशा प्रकारचं महाराष्ट्रामध्ये राजकारण हे पहिल्यांदाच होऊ शकलं. आणि म्हणून त्याचं सगळं श्रेय दादांकडे जातं. म्हणून महाराष्ट्रामध्ये जे नेतृत्व इतरांना यशस्वी करतं, आमच्याकडचे धनंजय मुंडेंच्या नेतृत्वाला आकार देण्याचं आणि धनंजय मुंडेच्या नेतृत्वाला संधी देण्याचं काम सुद्धा दादांनी केलं. त्यामुळे मराठवाडा आणि बीड या भागातलं जास्तीचं प्रेम दादांकडे आहे. आणि म्हणून मी या ठिकाणी एवढंच सांगेल की दादांनी महाराष्ट्रामध्ये अनेकांना संधी दिली, अनेकांना उभा केलेला आहे. आणि म्हणून ते नेतृत्व माझ्या राजकीय पटलावर टिकून आहे. मी या ठिकाणी दादा आपण आलात पत्रकार संघाच्या कार्यक्रमाला, मी काही पत्रकारांच्या प्रश्नांबद्दल फारसं काही या ठिकाणी बोलणार नाही. पण मी आपल्याला एकच विनंती करणार आहे की माध्यम सुद्धा लोकशाहीमध्ये, वर्तमानपत्र लोकशाहीमध्ये आवश्यक आहेत. हे माध्यम असल्याशिवाय कॉमन माणसाचा आवाज हा व्यवस्थेपर्यंत जाऊ शकत नाही. आणि सरकारचे डोळे आणि कान सुद्धा जर सक्षम ठेवायचे असतील तर हे माध्यम व्यवस्था, वर्तमानपत्र, पत्रकार हे सुद्धा आवश्यक आहेत. आणि त्यामुळं कोरोनानंतर काही परिस्थिती बदललेली आहे. या परिस्थितीमध्ये वर्तमानपत्राच्या बाबतीत आपण एखादी बैठक मंत्रालयामध्ये लावावी आणि त्यावेळेस या संदर्भातला आम्ही त्या ठिकाणी आपल्या समोर मांडू. फक्त 2 गोष्टींचा या ठिकाणी उल्लेख करतो आणि मी माझं भाषण थांबवतो. एक आहे की वर्तमानपत्र दादा मी संबंधित आहात. हे वर्तमानपत्र जगातलं एकमेव प्रोडक्ट असं आहे, उत्पादन असं आहे, ज्याची उत्पादन खर्च आणि विक्री किंमत यामध्ये फक्त 20, विक्री किंमत ही 20%, उत्पादन खर्चाच्या विक्री किंमत फक्त 20% आहे. पारंपरिक एक धोरण स्वीकारलं गेलं की हे स्वस्तात दिलं पाहिजे. पण आता कोरोनानंतर परिस्थिती पूर्णपणे बदललेली आहे. सरकार ही ज्या जाहिराती देतं, केंद्र सरकार असेल, राज्य सरकार असेल, ज्या जाहिराती पूर्वी देत होतं ते जाहिराती आता वर्तमानपत्रांना मिळत नाहीत. आणि म्हणून आपण 8 पानाचं वर्तमानपत्र तयार करण्यासाठी किमान 10 ते 12 रुपयाचा खर्च येतो. पण या वर्तमानपत्राची किंमत ही 2 ते 3 रुपयाच्या पुढे नाहीये. आणि म्हणून मागच्या 10 वर्षातला जर आपण हिशोब केला तर चहाचा कप सुद्धा 10 आणि 12 रुपयाला झालेला आहे. वर्तमानपत्राला लागणाऱ्या सगळ्या वस्तूंचे भाव 10 ते 12 पटीने वाढलेले आहेत. आपल्या सरकारचा जीएसटी सुद्धा अंमललेला आहे. पण असं असताना सुद्धा वर्तमानपत्राच्या किमती आणि वर्तमानपत्राला मिळणारा महसूल ह्या मात्र कुठेही वाढलेला नाही. म्हणून आपण एकदा अंबाजोगाईला आला असताना, विरोधी पक्ष नेते असताना मी आपल्याकडे एक मागणी केली होती की केंद्र सरकारकडे आम्ही एक मागणी केलेली आहे की केंद्र सरकार इन्शुरन्स कंपन्यांना वेगवेगळ्या पद्धतीनं सवलत देतं. एखाद्याने पॉलिसी घेतली तर त्या पॉलिसीचा इन्कम टॅक्स मध्ये परतावा मिळतो.
तेवढ्या रकमेचा परतावा मिळतो. अशाच पद्धतीने या वर्तमानपत्रांना जर आपल्याला केंद्र सरकारकडे, आपण राज्य सरकार म्हणून, आपण अर्थमंत्री आहात, आपण जर येणाऱ्या अधिवेशनाच्या माध्यमातून केंद्र सरकार जर प्रस्ताव पाठवला की वर्तमानपत्र खरेदी करणाऱ्या वाचकांना इन्कम टॅक्स मध्ये जर वार्षिक 5,000 रुपये सूट दिली, तर मला असं वाटतं की वर्तमानपत्र वाचण्याची, वर्तमानपत्र घेण्याची मागणी वाढेल आणि वर्तमानपत्र ही इंडस्ट्री बऱ्यापैकी स्थिर होईल. आज दादा 20-20, 25-25 वर्ष झालं आम्ही काम करतो, पण कोरोना नंतर एका क्षणात आम्हाला सांगितलं जातं की उद्यापासून तुम्ही थांबलं पाहिजे. ज्यांचे पगार 60,000 होते, 50,000 होते, 20,000 होते, त्यांचे पगार 10 आणि 15,000वर आले. ही वस्तुस्थिती जे समाजाचे प्रश्न मांडतात त्या क्षेत्रातली वस्तुस्थिती अत्यंत विदारक आहे आणि म्हणून सरकार म्हणून या घटकाकडेही आपण बघणं आवश्यक आहे असं माझं मत आहे. दुसरा एक विषय आहे, एक आपण ग्रामपंचायतींना एक वार्षिक आराखडा तयार करण्यासाठी तयार करण्याच्या सूचना आहेत. यामध्ये गाव तिथं ग्रंथालय आपल्या सरकारची घोषणा आहे. त्यामध्ये मला असं वाटतं की आमची अशी मागणी आहे, राज्य पत्रकार संघ हा जवळपास 25,000 ते 27,000 सदस्य संख्या असणारा महाराष्ट्राचा सगळ्यात मोठा संघ आहे, ग्रामीण भागातल्या पत्रकारांचं प्रतिनिधित्व करणारा संघ आहे आणि म्हणून आपण ग्रामपंचायतींना वार्षिक आराखड्यामध्ये वर्तमानपत्र खरेदीसाठी 10,000 रुपयाची तरतूद करावी अशा प्रकारचा एक निर्णय घेतला तर ही वर्तमानपत्र इंडस्ट्री साहेब देशामध्ये 30,000 ते 35,000 कोटीची, आपल्या राज्यामध्ये सुद्धा 3,000 ते 4,000 कोटीची ही इंडस्ट्री आहे. यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये रोजगार उपलब्ध होऊ शकतो, आहे त्या रोजगाराला स्थैर्य सुद्धा मिळू शकतं आणि म्हणून या गोष्टीचा या ठिकाणी आपल्या समोर मी उल्लेख केला. आजची परिस्थिती आणि हे शायर इंदोरी, राहत इंदोरींचा एक शेर आहे, तो शेर सांगतो आणि मी माझं भाषण संपवतो. बन के हादसा बाजार में आ जाएगा. बन के हादसा हे कशासाठी सांगितलं की तुम्ही विरोधी पक्षामध्ये असा, सत्ताधारी पक्षामध्ये असता, आम्हाला तुमच्यासमोर प्रश्न मांडणं आवश्यक आहे, त्याशिवाय ते प्रश्न तुमच्यापर्यंत पोहोचणार नाहीत आणि म्हणून राहत इंदोरी असं म्हणतात, बन के हादसा बाजार में आ जाएगा, जो नहीं होगा कल वो अखबार में आ जाएगा. सब राजनेताओं की करो तुम कद्र, सब राजनेताओं की करो तुम कद्र, कि मालूम नहीं कल कौन सी सरकार में आ जाएगा. खूप खूप धन्यवाद. आपल्या सर्वांचे मनपूर्वक या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद.